महाशिवरात्री निमित्त चंद्रपूरकरांनी पुरातन अंचलेश्वर मंदिरात गर्दी करत दर्शन घेतले। या पुरातन मंदिराला मोठा इतिहास असून हेमाडपंथी शैलीत झरपट नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर गोंडकालीन राजवटीतल्या शैलीने बांधले गेले। या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे। ऐतिहासिक मान्यतेनुसार जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं। तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे। राणी हिराईनं 15व्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला। तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालंय। श्रावण महिना आणि महाशिवरात्री पर्वावर इथे भक्तांची मोठी गर्दी उसळते। चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक आहे। आपल्या संपूर्ण देशामध्ये
देशामध्ये नाही तर जगभर आज महाशिवरात्रीचा उत्सव होत आहे। एक राष्ट्रीय सण सारखं स्वरूप आलेलं आहे। हा धार्मिक सण आहे, उत्सव आहे। आणि महाशिवरात्री दिवशी आपल्या देशामध्ये असंख्य म्हणजे करोडो लोक आज भगवान शिवच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात। आणि अशाच प्रसंगावर आज या ठिकाणी चंद्रपूरचं जे गोंड राजांचं साम्राज्य होतं, त्या काळात त्या ठिकाणी गोंड राजांनी एक अल्पेश्वर मंदिर बांधलेलं आहे। जसं महाकाली मंदिर बांधलं, नाग मंदिर बांधलं, गणेश मंदिर बांधलं, त्याप्रमाणे या अतिशय जुन्या आणि फार आकर्षक अशा इमारती हे मंदिराची जी आहे, अशा ठिकाणी आज हजारो लोक येऊन दर्शन घेत असतात। अशा ठिकाणी आमच्या सहकार्यांनी, माझ्या मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी आज प्रसाद वाटपचा कार्यक्रम आहे, तिथं मी आलो आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। आपल्याला भगवान शिव आशीर्वाद देईल, आपली प्रगती होत राहील, देशाची प्रगती होत राहील, सर्वांना सुख समाधान मिळेल आणि लोकांचे चांगले विचार येतील मनामध्ये, धार्मिक भावना वाढतील लोकांमध्ये। आणि ह्या देशात जो हिंदूंचा देश आहे, या हिंदू देशाकरता अशी सण करणं फार गरजेची आहे। ही संस्कृती आपली आहे, हिंदू संस्कृती आहे, म्हणून एक सांस्कृतिक दृष्टीने हा फार महत्त्वाचा उत्सव आहे अशी माझी भावना आहे। सर्वांनी सहभाग झालेला आहे, सहभागी व्हायला पाहिजे। बोलायचं आजच्या या पावन प्रसंगी महाशिवरात्रीच्या निमित्त आपण सर्व हिंदू बंधू भगिनींना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे कमल स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून इथे या स्थानिक अंचलेश्वर मंदिरामध्ये साबुदाणा वाटप आणि फळ वाटप श्रद्धाळूंसाठी ठेवण्यात येतो। आजचा दिवस हा उपवासाचा दिवस राहते। श्रद्धाळूंचे प्रसाद म्हणून आम्ही त्यांना कमल स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून अंचलेश्वर मंदिरा इथे साबुदाणा वाटप फळ वाटपचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो। धन्यवाद। नमस्कार। दरवर्षी मी या देवळात येऊन राहिलेलो आहे आणि दरवर्षी येताना नवीन उत्साह, नवीन आनंद येत असतो आणि व्यवस्था खूप चांगली असते इथली। आणि बाहेर जाण्यापेक्षा चंद्रपूरचं एवढं सुंदर देऊळ असताना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही आणि इथेच दर्शन घेतो दरवर्षी। ओम नमः शिवाय। जय शिव शंभो। आज शिवरात्रि जो कि एक बहुत बड़ा महोत्सव है, जहाँ शंकर पार्वती के विवाह हुए थे, उस दिन के उपलक्ष्य में जेसीआई चंद्रपुर जो कि एक इंटरनेशनल संस्था है, उसके द्वारा एक फ्रूट डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम हर साल की तरह इस साल भी रखा गया है। हर साल ये संस्था इसी तरह के प्रोग्राम करती है, जिसमें फ्रूट डिस्ट्रीब्यूशन से लेके कई समाज की सेवाएं होती रहती है। धन्यवाद। नमस्कार। जय शिव शंभू। ओम नमः शिवाय। आज शिवरात्रि के पावन अवसर पर अंकलेश्वर मंदिर जो कि एक ऐतिहासिक स्थल है चंद्रपुर का, यहाँ पे जेसीआई चंद्रपुर ऑर्बिट द्वारा ये फ्रूट डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम रखा गया है। हर साल इसी तरह जेसीआई ऑर्बिट द्वारा ये प्रोग्राम किया जाता है, जो कि एक इंटरनेशनल संस्था है। जेसीआई इंटरनेशनल एक इंटरनेशनल संस्था है, तो इसी तरह के इसमें एक प्रोग्राम किए जाते हैं। हर हर महादेव। हर हर महादेव। आज महाशिवरात्रीचा दिवस। महाशिवरात्री म्हणजे शिवपार्वतीचा शुभ विवाह। हे अंकलेश्वर मंदिर 450 वर्ष जुनं आहे आणि याची स्थापना राणी हिराईने केलेली आहे। तर आज महाशिवरात्रीनंतर भाविकांची गर्दी असते इथे आणि रात्री 12 वाजता आपली महाशिवरात्रीची आरती होते। त्यामुळे भाविकांची गर्दी असतात। हां, देवळात येऊन आम्हाला प्रसन्न वाटते, मनाला शांती भेटते आणि रोजच आम्ही मंदिरात येतो। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि लोकांना हा संदेश द्यायचा का स्वच्छता ठेवा, देवळात आल्यावर शांतता ठेवा। आणि आम्ही प्रत्येक वर्षी या मंदिरात येतो आणि हे चंद्रपुरातलं पुरातन मंदिर आहे आणि आज इथे पुष्कळ गर्दी असते आणि भरपूर भाविक इथे येतात। तसेच आम्ही इथे जेव्हापासून इथे जन्माला आलो आहो, या जेव्हापासून इकडे चंद्रपुरात राहतो तेव्हापासून इकडे येतो आम्ही। दरवर्षी या मंदिरात येतो प्रत्येक वर्षी। महाशिवरात्रीचे महत्त्व आहे की या दिवशी शिव पार्वतीचं लग्न झालं होतं, त्यामुळे हा आपण उत्सव मनवला जातो।
मी इथे राहतो तेव्हापासून. हो. हो आहे काहीतरी मागणी. माझं नाव श्रुती आहे. आज महाशिवरात्रीचा प्रोग्राम इथे आहे. तर आज शिवशक्तीचं लग्न झालं होतं म्हणून हा उत्सव साजरा केला जातो आणि हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे. आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि आज इथे खूप गर्दी आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी इथे आली आहे आणि मला खूप छान वाटत आहे. आणि आज स्पेशली महादेव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं. सो अरे हां, ते पण आहे. बट मी हा उपवास फॅमिलीसाठी आणि सक्सेसफुल करिअरसाठी ठेवली आहे, तसं काही नाही. नमस्कार, मी शेख सलीम शेख मामू शेख कादर बोलत आहो. दरवर्षी महाशिवरात्रीला आमचे रघुवीर भाऊ अहिर यांच्याकडून भक्ताला खिचडी केळे वाटप दरवर्षी 13 वर्षापासून लगातार आमचे अहिर भाऊ जे आहे यांच्या माध्यमातून भक्ताला प्रसाद वाटण्याचं काम करण्यात येत आहे. तरी आम्ही पूर्ण अंचलेश्वर मंदिर प्रभागात संतोषी माता मंदिर जे आहे येथे प्रसाद वाटण्याचं काम करते. बस एवढंच म्हणतो. जय. चंद्रपूरच्या ऐतिहासिक मंदिर महादेव मंदिर भक्त मारखंडा इकडे तिकडे जाऊ न शकत, पण ह्या ऐतिहासिक मंदिरामध्ये लगेच भक्त येत आहे आणि भक्त येऊन येथे दर्शन घेतात.